नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण बुलेटिनची सुरुवात एका धक्कादायक बातमीने करतोय. ती म्हणजे नांदेडमध्ये पतीला चाकूचा धाक दाखवून एका 3 नराधमांनी एका 19 वर्षांच्या नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देगलूर तालुक्यामध्ये घडली आहे. ही घटना मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. पीडित विवाहित नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातली रहिवासी आहे, तर विवाहितेची सासरवाडी लातूरला आहे. पोळा सणानिमित्त ती आपल्या पतीसह माहेरी निघालेली होती आणि सोमवारी 29 ऑगस्ट रोजी रात्री देगलूर तालुक्यातील मरखेळ बस स्थानकावर हे दोघं जण गावाकडे जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत थांबलेले होते. एका ऑटोमध्ये हे दोघं जण बसले. ज्या ऑटोत हे दोघं जण बसले त्या ऑटोमध्ये अन्य दोघं जण देखील होते. मरखेल सावळी रस्त्यावर निर्मनुष्य ठिकाणी आरोपींनी ऑटो थांबवून विवाहितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवला. त्या विवाहितेला बाजूच्या झुडुपात नेऊन तिघांनी आळीपाळीनं तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. नंतर पतीच्या खिशातील पैसेही काढून तिघं जण फरार झाले. तर दुसऱ्या दिवशी 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मरखेल पोलिसांनी तातडीनं ऑटो चालक अनिल जाधव, त्याचे साथीदार लक्ष्मण चमलवाड आणि मकसूद या तिघांनाही अटक केलेली आहे. तर आरोपींवर बलात्कार, लूटमार आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मरखेल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक विवाहिता ऑटोमध्ये बसून आपल्या गावाकडे जात असताना ऑटो चालक आणि त्याचे 2 साथीदार यांनी त्याच्यावरती अतिप्रसंग केला. याबद्दल मरखेल पोलीस स्टेशनला 376च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यातील 3ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास DYSP खंबे हे करत आहेत. आता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रधान आहेत. प्रधानजी, काय सांगाल? खरं तर या घटनांमध्ये खूप वाढ होतीये. या पतीला चाकूचा धाक दाखवून या महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे, तर तिघा नराधमांनी हा अत्याचार केलाय, सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. काय सांगाल तुम्ही? घटनास्पद आणि निंदनीय घटना घडलेली आहे काल रात्री. सदरील जी मुलगी आहे ती सासरीवरून आपल्या माहेरी परतत होती आणि तिच्या पती सोबत असताना देखील त्या नराधमांनी तिच्या पतीचे हातपाय बांधून त्याला जंगलामध्ये फेकून दिलं आणि नंतर आळीपाळीने चाकूचा धाक दाखवून त्या महिलेवर त्यांनी अतिप्रसंग केला, आळीपाळीने बलात्कार केला. मुळात असा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये आज हे जे बलात्काराचे दिवसेंदिवस प्रकार वाढत आहेत आणि गेल्या 2-3 दिवसापासून जे काही अॅट्रॉसिटी संदर्भात जे काही महाराष्ट्रामध्ये रणकंद माजलेला आहे, शरद पवारांनी, राज ठाकरेंनी जे काही अॅट्रॉसिटी संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे, आता ही जी काल झालेली ही जी घटना आहे त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी लागलेली आहे. तर आता ही काय जाणून बुजून केलेली अॅट्रॉसिटी आहे का, हा पण इथं मी उल्लेख करतो. आणि ज्या काही नराधमांनी हा बलात्कार केलेला आहे त्यांना अटक झालेली आहे. या प्रकरणामध्ये एसपींना भेटलेलं आहे. एसपींना हे सांगितलेलं आहे की हे प्रकरण सलग न्यायालयामध्ये चालवलं पाहिजे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी आम्ही आज कलेक्टरना भेटून आणि मागणी केलेली. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहिलं नांदेडमध्ये एका नवविवाहितेवर बलात्कार झालेला आहे, त्यामुळे महिलांवर हे होणारे अत्याचार कधी थांबणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय. यानंतर इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकवर जाता जाता पाहूयात हेडलाईन्स. कॉन्स्टेबल विलास शिंदे सरकारकडून शहीद म्हणून घोषित. सरकारकडून कुटुंबियांना 25 लाखांची मदत, तर राज ठाकरेंची सरकारवर टीका. मुंबई महापालिकेच्या कारभारावर राज्य सरकारची नजर. सरकारी ऑडिटर सुरेश बनसोड महापालिकेत रुजू. सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची खेळी. आणि बलात्कार खून प्रकरणातल्या कैद्यांना पॅरोल नाही. महाराष्ट्र सरकारचा निर्णय. पॅरोल तोडण्याच्या घटना वाढल्यानं कैद्यांच्या सुट्ट्या बंद. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे अहमदनगरची. एकीकडे राज्यामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा या मागणीसाठी मोर्चे निघत असतानाच आता दुसरीकडे दलित संघटना अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात विविध दलित संघटनांनी एकत्र येत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा या मागणीचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. कारण नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्यानं हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा अशी मागणी आता मोर्चेकरांनी केली आहे.
पाहूयात पुढची बातमी. अत्यंत क्षुल्लक कारणावरून स्वतःच्या पोटच्या 2.5 वर्षांच्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे चटके देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या नराधम बापाला जामीनही मिळालाय. अमरावतीच्या चांदूर बाजार इथल्या नैतिक खाडे यानं पाणी सांडलं म्हणून त्याच्या बापानं चुलीतल्या लाकडानं त्याला अंगावर 28 चटके दिलेत. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. छोट्या नैतिकचं रडणं थांबत नाहीये. कसं थांबेल? त्याच्या अंगाची चटक्यांमुळे आग होतीये. नैतिकचा सख्खा बाप निलेश खाडे याने त्याला चुलीतल्या जळक्या लाकडाने असे अंगभर चटके दिलेत. कारण काय? तर पाणी आणायला सांगितल्यावर नैतिकच्या हातातून ग्लास खाली पडला. त्यामुळे चिडलेल्या निलेशने नैतिकला चटके दिले. त्याच्या अंगावर गरम भाजी फेकली आणि त्याला मारलं सुद्धा. हे सगळं सहन न होणाऱ्या नैतिकच्या आईने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निलेशने तिलाही मारलं. जेवाले वाढ म्हणे, जेवाले वाढलं, येले म्हणे ये म्हणे जेवाले, तर ह्या गेला येले म्हणे पाणी आण म्हणे, त्याच्यानं पाणी सांडलं तर त्यानं लातीनं फेकून दिलं. तर मग लातीनं फेकलं, मग म्हणे भाजी वाढ म्हणे माझ्यासाठी. त्याला म्हणे यानं भाजी वाढली आणि त्याला म्हणे अशी वाढत असते का म्हणे, तोंडावर फेकून मारली त्याच्या भाजी. किती ठिकाणी चटके दिले नेमके? हे पूर्ण हाताली आहे, मांडीली आहे, पायाली आहे. शेवटी नैतिकची आई किरणने बापाची नजर चुकवून नैतिकला दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी मग पोलिसांना फोन केला. क्रूर बाप निलेशला अटक झाली पण त्याला जामीनही मिळाला. आरोपी वगैरे अटक केले. आरोपी त्या दिवशी आम्ही मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टामध्ये पाठवलं. बेल वगैरे झालेली आहे पण अजून आम्ही त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह वगैरे हे ऍक्शन्स घेत आहोत. मजुरी करणाऱ्या निलेशला दारूचं व्यसन आहे. तो दारूच्या नशेत नैतिकवर अमानुष छळ करण्याचे वेगवेगळे प्रयोग करायचा. अजून बांधलं त्याला दोरीनं वरती, तर ते मारून राहिला काळीनं. मग सोडलं, ते बासा राहते ना, त्या बाशाला असं हात ठेव म्हणे, तो ह्या पळत जाय खाली ना, अजून नॉटको जाय, तू जर उतरला म्हणे तर तुला चटके देतो म्हणे. तर मग ह्या पळत जाय, अजून अटकवलं, निस्त्याची काडी आणली, चटके देत बसला. नैतिकला निलेश पायाला बांधून उलट लटकवून अमानुषपणे मारहाण करायचा. कधी पाण्यात बुडवून घाबरवायचा. याचा विरोध करणाऱ्या किरणला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. या प्रकारामुळे हादरलेल्या नैतिकच्या आजोबांनी आपल्या मुलीला आणि नातवाला परत पाठवायचंच नाही असं ठरवलंय. मला नाही पाठवतच नाही. घटना पाठवता काय? मला त्याच्या अजून भीती वाटते की कशाने कधी आजार आला, काही नवीनचा माणूस आहे तो, मला भीती आहे. घरी असतो नसतो, आम्ही दोघे कामाला जातो, तर कधी घरी येऊन त्यांना काही कमी जास्त ना करावं. या क्रूर बापाला लगेचच जामीन मिळालाय. त्यामुळे साहजिकच नैतिकचे आजोबा आई प्रचंड संतापलेत. निलेशला कडक शिक्षा मिळावी अशीच त्यांची मागणी आहे. संजय शेंडे, IBN लोकमत, अमरावती. या बातमीनंतर आपण या बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी पाहूयात अकोल्याची. अकोल्यातील एका कामाचा गौरवपूर्ण उल्लेख थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केलाय. हा गौरवपूर्ण उल्लेख आहे अकोल्यातील निसर्ग कट्टा या पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या चळवळीचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात अकोल्यातील निसर्ग कट्टा या पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या चळवळीचा गौरवपूर्ण उल्लेख केलाय. अकोल्यामध्ये 2004 मध्ये अमोल सावंत या युवकानं या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पर्यावरणपूरक मातीच्या गणपतीसाठी जनजागृती करणारी ही चळवळ आजही निसर्ग संवर्धनाच्या विविध क्षेत्रात काम करते. ही विद्यार्थ्यांसाठी चालवलेली निसर्ग संवर्धनाची चळवळ आहे. तर काळाची गरज ओळखून अकोल्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक जनजागृतीही सुरू केली आहे. तर शहरातील 10 शाळांमधील निवडक सुमारे 550 विद्यार्थी निसर्ग कट्टा संस्थेच्या माध्यमातून जोडले गेलेत. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.